आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील 11 मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे। एकीकडे मतदानासाठी उत्साह असताना दुसरीकडे बाळगंगा प्रकल्पग्रस्त गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचे दिसून येत आहे। रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण विधानसभा मतदारसंघातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार कायम असल्याने जावळी, निफाड, वरसई क्रमांक 1, 2, 3, करोटी, निधवली, वाशिवली, जांभुळवाडी, गोटे अशा 10 मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहावयास मिळाला। बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, प्रांत अधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, कोकण पाटबंधारे कार्यकारी अभियंता संजय जाधव, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ हे शासकीय अधिकारी गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी आले होते। मात्र गावकऱ्यांची समजूत काढण्यात त्यांना अपयश आले। 13 वर्षापूर्वी सुरू झालेले हे धरणाचे काम 80% पूर्ण झालंय, परंतु प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही। त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे। या धरण प्रकल्पांमध्ये अनेक जण विस्थापित झाले आहेत। अनेकांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत। या प्रकल्पग्रस्त 6 गावांमध्ये जवळपास 8000 मतदार आहेत। संघर्ष समितीने काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला याबाबत इशारा दिला होता, परंतु मागण्या पूर्ण न झाल्याने ते आपल्या भूमिकेवर कायम आहेत। आम्ही हा लढा लढतो। शासन प्रशासन हे निष्कामी आहे, त्याच्यामुळे आम्ही हत्यार उचलायचं ठरवलं की आता आपल्याला मतदानावरच बहिष्कार टाकायचा आहे। ह्या उत्सवाच्या काळात, मतदानाच्या उत्सवाच्या काळात मतदान न करणं हे जरा चुकीचंच वाटत होतं, परंतु आमच्या घशाच्या ह्याला आमचं मरण जवळ आलं। मग मरण्यापेक्षा मतदान न केलेलं बरं अशा उद्देशावर आम्ही ठाम राहिलो आणि आमच्याकडचे सगळे प्रकल्पग्रस्त एकत्रित येऊन आमचं पुनर्वसन, आमच्या शेतीच्या समस्या जोपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत सुटत नाहीत, प्रकल्पाच्या बाहेरील लोकांच्या समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत आम्ही या निर्णयावर ठाम राहू। आणि आताही नाहीये, लोकसभा नाहीये, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती अशा पद्धतीने आम्ही हा बहिष्कार शेवटपर्यंत टाकणार। हे ठाम आहे। 3443 कुटुंब आहेत, जवळजवळ 6 ग्रामपंचायती, 10 पोलिंग बूथ, जवळजवळ 9000 वोटर, पब्लिक म्हणजे लोकसंख्या तुमची 12-13 हजाराच्या पुढे। परंतु ह्या अशाच एवढ्या कुटुंबाला जर अजूनपर्यंत, आणि महत्त्वाचं काय, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रकल्पाचं विस्थापन होणारा हा प्रकल्प आहे। म्हणजे 3500 कुटुंब महाराष्ट्रात, अजून एवढा मोठा प्रकल्प, विस्थापित प्रकल्प कुठंच नाही आहे। कसा राबवायला पाहिजे शासनाने? आणि आम्ही संयमाने चाललो का आम्हाला इथून उठवा आणि आम्हाला पुढे घ्या, म्हणजे कुठेतरी पुनर्वसन करा। परंतु शासनाने ह्या बाबतीत कुठलाही निर्णय धरसोड प्रवृत्तीचा केला। सगळे निवाडे चुकीचे केले, घरांच्या किमती चुकीच्या केल्या, एकसारखा भाव नाही, प्रकल्प एक, सगळ्यामध्ये पाणीच जाणार, परंतु भाव अलग अलग दिले। त्याच्यामुळे असंतोष हा लोकांमध्ये अजूनपर्यंत तसंच राहील। आणि जर आताही शासनाचे डोळे उघडले नाहीत, प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत, तर ह्याच्याही पेक्षा आणखी कठोर निर्णय आम्हाला घ्यावा लागेल, मग तो आत्मदहनाचा। ते सोमनाथ घारगे असतील किंवा पेणचे प्रांत प्रवीण पवार असतील, हे येऊन चर्चा मसलत तुमच्याकडे केली, परंतु तुम्ही तुमच्या मतावरती ठाम आहे। संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या मतावरती ठाम असणार का? अगदी 100 नव्हे 110% ठाम। कारण जे घारगे साहेब आले, प्रवीण पवार साहेब आले, खरोखर धन्यवाद। त्यांचं ते काम आहे, त्यांना ते यायलाच पाहिजे होतं। येणार, ते त्यांचे आमचे मनधरणी करणार, परंतु आमचा निर्णय आम्ही कधी ढळून देणार नाही। कारण हा निर्णय कमिटीचा नाहीये, हा निर्णय प्रकल्पग्रस्तांचा आहे। त्यांना विचारून घेतलेला निर्णय आहे, त्या निर्णयाचे ठाम जनोदय करिता विनायक पाटील, पेण।